तर आपण ठराविक ठिकाणी जातो जिथे पाण्याचे खास प्रभाव आहेत आणि ठराविक विशिष्ट वेळीसुद्धा. ह्या 12 वर्षांच्या सौरचक्रात जिथे आपण त्याचा उपयोग करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. शुद्धीकरण म्हणजे नदीत बुडी मारली की तुमचं सगळं कर्म धुवून जाईल का? नाही. नक्कीच काही शुद्धीकरण होत असतं. एक दिवसाची बुडी हा विषय नाही. आज तुम्ही पर्यटकासारखे जातात. तुम्ही तिथे एक मंडल राहिलं पाहिजे. 48 दिवस तुम्ही तिथे आहात, योग्य प्रकारचे सराव करताय आणि पाण्याचा वापर तुमची प्रणाली वाढवण्यासाठी करत आहात. तर तुमच्यातलं पाणी, शरीरातलं 72% किंवा 2/3 जे पाणी आहे, हे पाणी जर तुम्हाला हवं तसं वागलं तर अचानक तुम्ही एक उत्कृष्ट माणूस बनाल. संपूर्ण योगशास्त्राची प्रक्रिया आली आहे मूलभूत किंवा पायाभूत गोष्टीतून, जिला आपण भूतशुद्धी म्हणतो. याचा अर्थ ह्या 5 तत्वांचं शुद्धीकरण. तर तुम्ही ज्याला कुंभमेळा म्हणता ती सुद्धा एक अभिव्यक्ती आहे ह्या भूतशुद्धी प्रक्रियेची, जी योग पद्धतीचा पाया आहे.